राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली असून त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया देखील चालू करण्यात आलेली आहे। अर्ज भरण्यासाठी दोन पद्धतींचा वापर तुम्ही करू शकता। एक म्हणजे ऑनलाईन नारी शक्ती दूत या ॲपचा वापर करून आणि दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका किंवा ग्रामसेवक, वार्ड अधिकारी किंवा सेतू सुविधा केंद्र या ठिकाणी तुम्ही ऑफलाईन पद्धतीने देखील अर्ज करू शकता। तो ऑनलाईन अर्ज करताना अनेक जणांना कागदपत्रे अपलोड करताना बरेच प्रॉब्लेम येत आहेत। त्यामुळे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ऑफलाईन पद्धतीने आपण कशा प्रकारे तो अर्ज भरायचा आहे आणि तो तत्सम अधिकाऱ्याकडे यांकडे जमा करायचा आहे। तर आपण अर्ज पाहूया। अशा प्रकारे हा अर्ज असणार आहे। इथे सर्वप्रथम महिलेचे संपूर्ण नाव, त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव व महिलेचे लग्नानंतरचे नाव। तुम्ही जर 21 वर्षापेक्षा जास्त असाल आणि तुमचे लग्न झालेले नसेल तर इथे फक्त लग्नापूर्वीचे नाव टाकले तरी चालेल। त्यानंतर तुमच्या जन्माची दिनांक, त्यानंतर अर्जदाराचा संपूर्ण पत्ता, त्यानंतर जन्माचे ठिकाण, गाव, शहर किंवा ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा नगरपंचायत आणि पिन कोड। त्यानंतर तुम्हाला इथे एक मोबाईल क्रमांक द्यायचा आहे आणि तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे। त्यानंतर शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ जर तुम्ही घेत आहात तर तो इथे होय किंवा नाही, आणि जर तुम्ही घेत असाल तर दरमहा किती रुपये घेताय ते इथे नमूद करायचं आहे। त्यानंतर तुमची वैवाहिक स्थिती काय आहे, तुम्ही विवाहित आहात, घटस्फोटित आहात किंवा विधवा आहात, तर इथे वैवाहिक स्थिती जी तुमची असेल ती इथे लिहायची आहे। त्यानंतर अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील इथे द्यायचा आहे, बँकेचे पूर्ण नाव, त्यानंतर खातेधारकाचे म्हणजे तुमचे संपूर्ण नाव, बँक खाते क्रमांक व IFSC कोड हे व्यवस्थित यामध्ये नमूद करायचं आहे। त्यानंतर आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे की नाही हे इथं नमूद करायचं आहे। शक्यतो आधार क्रमांक बँकला जोडलेलाच असावा, कारण की DBT द्वारे हे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत। त्यामुळे जिथे तुमच्या अकाउंट आधारशी लिंक असेल त्याच अकाउंटमध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहेत। त्यानंतर इथे नारी शक्ती प्रकार म्हणजेच आता हा अर्ज पूर्ण झाल्यानंतर कोणाकडे देत आहात ते इथे लिहायचं आहे। तर ते हे काही 6 ते 7 नारी शक्ती प्रकार आहेत, त्यापैकी तुम्ही कोणाकडे देताय हे इथे नमूद करायचं आहे। अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र, तर इथे तुम्ही ते सिलेक्ट करायचं आहे। तर तुम्ही या अर्जाबरोबर काही कागदपत्रे जोडायची आहेत। ती कागदपत्रे अशी असणार आहेत की आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक किंवा अर्जदाराचा फोटो। इथे जर उत्पन्नाचा दाखला नसेल तर तुम्ही दारिद्र्य रेषेखालील जर असाल आणि तुमच्याकडे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड असेल तर इथे उत्पन्नाचं प्रमाणपत्र द्यायची गरज नाही। इथे त्या रेशन कार्डचं एक झेरॉक्स तुम्ही जोडायचं आहे। सदरचा अर्ज पूर्ण भरल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्र येथे जमा करण्यात यावा। त्याचबरोबर इथे काही एक हमीपत्र दिलेलं आहे, ते हमीपत्र तुम्ही भरून घ्यायचं आहे। या हमीपत्रामध्ये ज्या काही अटी दिलेल्या आहेत त्या तुम्ही व्यवस्थित वाचायच्या आहेत, जसे की तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे, तुमच्या कुटुंबातील कोणीही इन्कम टॅक्स भरणारा म्हणजे आयकर भरणारा नसावा, त्यानंतर तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट किंवा कंत्राटी कर्मचारी किंवा पेन्शनधारक नसावं, तुमच्या घरातील कोणताही सदस्य तसा नसावा, त्यानंतर इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेची रक्कम जी की 1500 रुपयापेक्षा जास्त आहे अशा रकमेचा तुम्ही कोणताही लाभ घेत नाही आहात ते इथे सांगायचं आहे। त्यानंतर तुमच्या कुटुंबातील विद्यमान कोणी आमदार, खासदार, सामान्य घरातील तर शक्यच नाहीये, म्हणजे तुमच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार, बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा संचालक नाहीत हे इथे नमूद करायचे आहे। त्यानंतर तुमच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरापेक्षा जास्त शेत जमीन नसावी, तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर कोणत्याही प्रकारची 4 चाकी ट्रॅक्टर वगळून नसावी। अशा प्रकारचं हे हमीपत्र तुम्ही याबरोबर जोडायचं आहे आणि त्याची एक पोचपावती तुम्ही अंगणवाडी केंद्रामध्ये अर्ज सादर केल्यानंतर त्याची एक पोचपावती तुम्हाला मिळते ती घ्यायची आहे। तर अशा प्रकारे हा ऑफलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता। जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अडचण येत असेल तर नक्कीच तुम्ही ऑफलाईन पद्धतीचा उपयोग करून यासाठी अर्ज भरू शकता। तर नक्कीच माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।